Hi dear students, welcome in this video lecture. In this video lecture we focus on the next topic, and this is the autosomal inheritance and variation. Question is that what is autosomal inheritance? Autosomal inheritance म्हणजे काय? अगोदर सुरुवातीला आपण पाहू की ॲटोझोम्स म्हणजे काय. ॲटोझोम्स किंवा ॲटोझोमल क्रोमोझोम म्हणजे काय. द ट्रान्समिशन ऑफ बॉडी कॅरेक्टर अदर दॅन सेक्स लिंक ट्रेड. सेक्स कॅरेक्टर जर सोडले तर बाकीचे जे बॉडीचे कॅरेक्टर आहे दिस आर ट्रान्सफर फ्रॉम पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग. जे पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे जात आहेत थ्रू द क्रोमोझोम्स. दॅट क्रोमोझोम दीज आर द ॲटोझोम्स अँड दिस ट्रान्समिशन फेनॉमिनॉन दिस इज कॉल्ड ॲज द ॲटोझोमल इनहेरिटन्स. यामध्ये जे कॅरेक्टर आपल्या बॉडीचे एक्सप्रेस होतात सेक्स कॅरेक्टर सोडले तर ते कॅरेक्टर एक्सप्रेस करणारे जे जीन्स आहे ज्या क्रोमोझोमवरती आहे त्या क्रोमोझोमला म्हणायचं आहे ॲटोझोम्स और ॲटोझोमल क्रोमोझोम्स. आणि ह्या ट्रान्समिशनचा जो फेनॉमिनन आहे दिस इज कॉल्ड ॲज द ॲटोझोमल इनहेरिटन्स. अँड दिस ॲटोझोमल इनहेरिटन्स सेक्स लिंक ट्रेड वी कॅन डिनोट विथ द हेल्प ऑफ डायग्राम. अँड दिस डायग्राम वी यूज और द सिम्बॉल्स वी यूज इन ह्युमन पेडिग्री ॲनालिसिस. ह्युमन बिईंगमध्ये आपण काही सिम्बॉल्स इथे यूज करतो आणि त्या सिम्बॉलच्या मदतीने तुम्हाला इथे काही प्रॉब्लेम्स विचारले जातात. ते प्रॉब्लेम्स आपण यामध्ये पाहणार आहोत. मग हे सिम्बॉल्स म्हणजे काय असतात त्या अगोदर आपण इथे समजून घेऊ. यू कॅन सी हिअर दिस सिम्बॉल दिस इज डिनोट द मेल. तुम्हाला एक डायग्राम दिली जाऊ शकते. त्या डायग्राममध्ये जर असा सिम्बॉल असेल पेडिग्रीमध्ये तर दिस इज द मेल. हा आहे मेल. हा सर्क्युलर जर यामध्ये सिम्बॉल असेल तर दिस इज द फिमेल. दिस सिम्बॉल डिनोट द सेक्स अनस्पेसिफाईड. दॅट इज वी कॅन नॉट डिनोट विच इज द मेल और फिमेल. अँड इफ वी सी दिस इज द डार्क पोर्शन दॅट दिस also dark that black dark or also this red dark. This show the affected individual, that is the affected male, this is the affected female, and this is the affected unspecific sex, that these are affected, that is the disease causing. जो पण डिसीज आहे तो डिसीज कॉझिंग जर असेल दिस इज अफेक्टेड. आता इथे कधी कधी असं होतं की यामध्ये हाफ पोर्शन जर डार्क असेल दिस इज डिनोट द कॅरियर. ते कॅरियर यामध्ये डिनोट करतात. इफ वी सी द लाईन बिटवीन दिज मेल सिम्बॉल अँड फिमेल सिम्बॉल दिस इज द मीटिंग दॅट इज ऑल्सो दिज आर द हजबंड वाईफ. यामध्ये या हजबंड वाईफ आहे किंवा यांच्यामध्ये मीटिंग होते म्हणजेच यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होते असं याचा मिनिंग होतं. त्यानंतर जर ह्या सिम्बॉलमध्ये डबल लाईन असेल तर दिस अ मीटिंग बिटवीन द रिलेटिव्ज और दिस इज कॉल्ड एज द कॉन्झिग्युनियस मीटिंग. दॅट इज अ रिलेशन मीटिंग बिटवीन द रिलेशनमध्ये असणारं मीटिंग. म्हणजेच यामध्ये जसं रिलेशनमध्ये मामाची मुलगी आत्याचा मुलगा असं जे रिलेशन आहे त्या रिलेशनमध्ये असणारं मीटिंग. This diagram show this is the parents, that is the father and mother, and they produce the next generation and they have one daughter and one son. यामध्ये हे पॅरेंट्स आहे. वरची जी लाईन आहे त्यामध्ये पॅरेंट्स आहे, फादर आहे, मदर आहे आणि त्यांचे चाइल्ड्स आहे. म्हणजेच यामध्ये ही आहे मुलगी, हा आहे त्यांचा मुलगा. त्यानंतर ही ते काय शो करतं दिस शो द पॅरेंट्स दॅट प्रोड्यूस द अफेक्टेड चाइल्ड. यांना एक अफेक्टेड चाइल्ड आहे अँड दिस इज द सन दिस हॅव्हिंग द डिसीज. असं यामध्ये ही पिडिग्री आहे. आणि इथे जर अशा पद्धतीने असेल दिस डिनोट द 5 unaffected offspring. These are the symbols we use in the pedigree. Now we focus on the next topic, and this next topic related to the autosomal inheritance. Actually some character these are influenced by dominant gene which is present on these autosomes, and some characters these are influenced by the recessive genes. That is, some show the dominant gene and some show the recessive gene, that is the dominancy and recessiveness, like Mendel's law, that is the law of dominance. And in which first we focus on the autosomal dominant trait. Which is the autosomal dominant trait, or we show the dominancy these which include the Widow's-Peak. Another is the Huntington disease, polydactyly, PTC tester, and in which we focus on the one by one example.
First we focus on the what is widow's peak. Widow's peak means what? The V shape hairline on the forehead is called as the widow's peak. You can see in this diagram, we show the V shape for hairline on the forehead. This is the widow's peak. And another photo, you can see the straight line, or this is not having the V shape hairline or V shape hairline shape. These are determined by the autosomal dominant gene. That means if the any parents having this problem, then these are goes into their child's. It may be a daughter or it may be son, and these show the dominant homozygous condition and also the heterozygous condition. And these are for explanation of this widow's peak we use the letter, and this is the W. And these individual, if this individual having the homozygous recessiveness, they show the straight line here. You can understand with the help of this example. You can see here the first generation, and these are the grandparents. For example, this is the male and this is the female. You can see the male, these are affected because of this show the dark portion, and which having the two type of allele, W, capital W and small w. Capital W show the allele for then widow's peak, and small w, that is the normal hairline. And these marry with the female which having the straight hairline, and because of the homozygous recessiveness, small w and small w, this show the two allele, these are recessive, and this is the homozygous individual. Heterozygous male which having the problem of this show the widow's hairline, and he marry with the female, this show the straight hairline, and they produce the offspring which having the one female, that is the daughter, and three sons, and in which the this W, capital W goes in this daughter, and because of this show these characters or widow's peak. And this son, these also show this character, that is the widow's peak. These are two sons, these are two sons, these having the small w, that is the recessive gene, and because of these are not show this widow's peak, they show the straight hairline. And he marry with the female, the son, this having the of this having the characteristics of widow's peak, he marry with the female, these also show the widow's peak. But in both cases, you can see the capital W and small w, this show the both show the heterozygous condition, that is one this show the widow's gene, and that is the allele, and other show the normal straight hairline allele, and because of this show the heterozygous condition. But in this case, or in this widow's peak, the heterozygous condition also show the character, and because of this is called as the dominant gene. Dominant means what? This show the homozygous condition and also show the heterozygous condition. These are female or the daughter of these parents, in which also having the female, that is this widow's peak. And because of this daughter, in which we can see the widow's peak, and they produce the offspring, and they have the two child, in which also having the possibility of this capital W, and also the capital W, small w, and this show the widow's peak. You can see here the V shape of hairline, and these also produce a normal female and no widow's peak, that is show the straight hairline on the forehead. And this is the problem we focus about, that dominant autosomal inheritance. And we also focus on the another example, that another example is the Huntington disease. And this Huntington disease, this is one of the example of autosomal dominant condition, and these are expressed in homozygous dominant and also heterozygous, like a widow's peak. And this gene located on the small arm of fourth chromosome, and this express, and which a protein, a specific type of protein, and this is Hunting protein. This protein is called as the Hunting protein, and this protein synthesis which causes a problem in the basal ganglia. You can see the Huntington disease affect the brain basal ganglia,
that is the basal part of the brain. And because of that we can see the some symptoms of that disease in a particular person after the age of uh, 30. When he cross the 30, then we can see these symptoms in this person. And because of that or mental disturbance, this a person try to suicide, and because of that he die in 50 to 60, or before the complete their life cycle, or before the 50. These show the some characters. First we can see here the some characters or symptoms of that Huntington disease. And these are the emotional instability. these आर नॉट इमोशनली स्टेबल. हे लोक जे आहेत तर हे इमोशनली स्टेबल राहत नाही, बट एका पर्टिक्युलर एजनंतर. त्यानंतर पर्सनॅलिटी चेंज, म्हणजे जसं एखादी स्टेज डेअरिंग असेल किंवा यामध्ये पब्लिकमध्ये राहणं असेल, तर ही पर्सनॅलिटी यांची हळूहळू यामध्ये चेंज होते. लॉस ऑफ इंटेक्च्युअल ॲबिलिटी, यांच्यामध्ये जी इंटेक्च्युअल ॲबिलिटी आहे ती देखील यामध्ये लॉस होते. जसं फॉर एक्झाम्पल लर्निंग असेल, मेमरी असेल, लर्निंग यांचा हळूहळू लॉस होतं, मेमरी लॉस होते. आणि हे नेहमी यामध्ये सुसाईडचा विचार हे करत असतात, कारण ते एक मेंटल डिप्रेशनसारखं यांच्यामध्ये सिम्पटम्स दिसतात. अनकंट्रोल मुवमेंट, दॅट इज कॉल्ड ॲज द कोरिया. कोरिया यांच्यामध्ये सिम्पटम दिसतं, म्हणजेच यामध्ये यांची जी बॉडीची मुवमेंट आहे किंवा यांची जी वर्क आहे ते यामध्ये अनकंट्रोल राहतं. विथ दिस ऑल्सो शो द डेमेन्स्टिशिया, दॅट इज द थिंकिंग अँड द सोशल बिहेवियर. The social disturbance we can see in the symptoms in this person. And the thinking ability, these are also change in this person, that they feel that like worry and fear, that is they feel the anxiety, and they loss of motor skill, the skill which is present in that person, these loss their skill. And also they show the symptoms, and these are paranoia, that is the thought causes irritations, suspensions. They show irritability in their activity because of mental disturbance. And when we use the p degree, we can use this later. इथे पहा, तुम्हाला इथे हा कोणताही ॲटोझोमल डॉमिनंट ट्रेड असेल लक्षात घ्या, तर हा हेट्रोझायगस कंडिशनला इथे एक्सप्रेस होतो. तुम्ही जर इथे पाहिलं तर इथे एक मेल आहे आणि इथे एक फिमेल आहे. आता हा जो मेल आहे त्यामध्ये आहे स्मॉल ए. दे शो द रेसेसिव्ह नॉर्मल कंडिशन, अँड दिस शो द ॲबनॉर्मल कंडिशन ऑर एक्सप्रेशन ऑफ दिस डॉमिनंट ट्रेड्स. अँड इट इज हॅविंग दिस heterozygous condition, that is the dominant capital A, small a. They produce the offspring, and in this condition you can also see this heterozygous condition and this heterozygous condition. We can also see the expression of this trait. And when this male or the daughter of these parents marry with the female, they show the normal condition. If the gene is present in that person, these are expressed. कोणताही इथे डॉमिनंट ट्रेड, ॲटोझोमल डॉमिनंट ट्रेड्समध्ये पहा, जर आलेली असेल तर यामध्ये ते एक्सप्रेशन 100% होणार आहे. मग तो मेल असेल किंवा फिमेल असेल, कारण हे ॲटोझोमचा प्रॉब्लेम आहे. म्हणून इथे हा जो इथे सन आहे त्यामध्ये कॅपिटल ए आहे, स्मॉल ए आहे, म्हणजेच यामध्ये डॉमिनंट ही आलेली इथे प्रेझेंट आहे. त्यानुसार इथे एक्सप्रेशन दिसणार आहे. अँड व्हेन ही मॅरी विथ अ नॉर्मल फिमेल, जे दिसायला ज्याचं एक्सप्रेशन पण नॉर्मल असणार आहे, त्यामध्ये तो जीन नसणार आहे, कारण ही जी आलेली आहे तर ही कधी एक्सप्रेस होते हेट्रोझायगस कंडिशनला आणि होमोझायगस डॉमिनंट कंडिशनला. आता जर हा अफेक्टेड मेल आहे आणि ही मॅरी विथ द नॉर्मल फिमेल, then also having the possibility to produce the affected male and also female. यांना असं बाळ होऊ शकतं की जे यामध्ये अफेक्टेड मेल पण असू शकतं आणि फिमेल पण असू शकतं. तर इथे एक्झाम्पलमध्ये इथे मेल दिलेला आहे किंवा यांचा सन दिला आहे, बट डॉटर पण अशी होऊ शकते की ज्याला इथे इन्फेक्शन असू शकतं किंवा ही जी आलेली आहे तर ती तिच्या फादरकडून तिच्यामध्ये जाऊ शकते. त्यानंतर दुसरा प्रॉब्लेम आपल्याला किंवा दुसरं यामध्ये ॲबनॉर्मॅलिटी किंवा डॉमिनंट यामध्ये ट्रेड्स आपल्याला पाहिजे. डॉमिनंट ट्रेड्स, डॉमिनंट ॲटोझोमल ट्रेड, आणि त्यामध्ये आहे पॉलीडॅक्टिली. ॲक्च्युली पॉलीडॅक्टिली मीन्स व्हॉट? पॉली मीन्स मोर अँड डक्टिल मीन्स डिजिट्स.
And this polydactyly, this is the condition in which the individual born with extra finger or extra toes. Actually, normal human being having the 5 finger to each hand and 5 toes to each hand, each legs. But in this condition, we can see the extra finger or extra toes. And this condition, this also show the dominancy. You can see here, for example, dominant allele, you can use the capital letter, that is the capital P. When affected person, but which also called as the carrier. Why we call as the carrier? Because of heterozygous condition, both allele these are present. This is called as the carrier. When affected, that is the heterozygous affected, marry with the normal person, that is if the affected male marry with the normal female, then they produce a gamete, and this male produces some sperm in which this affected allele can having the possibility to goes, and when these sperm, these are crossed with any egg of the female, and then this affected allele goes into their offspring, then having the possibility of this polydactyly कधी दिसेल, जर ह्या मेलमध्ये जो पण स्पर्म आहे तो ह्या फिमेलच्या नॉर्मल कोणत्या एगला जर फर्टिलाइज केलं, तर यामध्ये आपल्याला हा जो सिम्पटम्स आहे किंवा हे जे पॉलीडिक्टली आहे ते इथे आपल्याला दिसू शकते. मग आपण इथे एक प्रॉब्लेम इथे पाहणार आहोत पिडिग्रीचा. आता इथे एक इंडिव्हिज्युअल दिला आहे मेल आणि एक फिमेल दिलेली. हे ॲक्च्युली हजबंड वाईफ आहे आणि हा जो मेल आहे तर तो अफेक्टेड इथे दाखवला आहे. बट यांना जे बाळ झालं ते यामध्ये अफेक्टेड नाही आहे, ते नॉर्मल आहे. मग अशी कंडिशन कधी होऊ शकते की अफेक्टेड मेल आहे आणि एक नॉर्मल फिमेल आहे, पण त्यांचं जे बाळ आहे, त्यांना झालेला जो मुलगा आहे तर तो मुलगा नॉर्मल आहे. पण आता इथे पहा अशी कधी कंडिशन होऊ शकते. आता हा तर प्रॉब्लेम आहे डॉमिनंट ॲटोझोमल डॉमिनंट ट्रेड्स आहे. मग आता हा जो मेल असणार आहे किंवा याचे जे फादर असणार आहे तर यांच्यामध्ये इथे हेट्रोझायगस कंडिशन आहे आणि म्हणूनच यांना होणारं जे बाळ आहे ते नॉर्मल झाले. कारण इथे जी रेसेसिव्ह आलेली आहे त्याच्या वडिलांकडून आली आहे आणि आईकडून एक आलेली आहे आणि त्यानुसार यामध्ये हा जो मुलगा आहे तर ह्या मुलामध्ये हे एक्सप्रेशन दिसत नाही. बट ही मॅरी विथ द फिमेल अँड दिस हॅविंग द पॉलीडिक्टिली. त्याचं लग्न झालं एका फिमेलसोबत जिला पॉलीडिक्टिली आहे, म्हणजेच यामध्ये तिच्यामध्ये ती आलेली आहे. त्यावेळेस आता इथे जर पाहिलं आपण तर दे प्रोड्यूस द ऑफस्प्रिंग. त्यानंतर त्यांना इथे एक मुलगा, 2 मुली आणि पुन्हा एक मुलगा, म्हणजे 2 मुलं आणि 2 मुली आहे. त्यामध्ये 3 अफेक्टेड आहे आणि एक नॉर्मल आहे. हे कधी होऊ शकतं? आता जर समजा ही फिमेल जी आहे तर ही फिमेल जर हेट्रोझायगस असेल, लक्षात घ्या तिच्यामध्ये नॉर्मल पण आलेली असेल आणि त्याचबरोबर तिच्यामध्ये जर समजा डिसीज कॉजिंग आली असेल, म्हणजे ही कंडिशन हिच्यामध्ये असेल, त्यामुळेच यांना अशी एक मुलगी झाली आहे की जिच्यामध्ये पॉलीडिक्टिली नाही आहे. कारण तिच्या वडिलांकडून तिच्यामध्ये नॉर्मल आलेली आहे आणि आईकडून पण नॉर्मल आलेली आहे आणि म्हणून ही मुलगी आहे की तिच्यामध्ये प्रॉब्लेम दिसत नाही. आता जर समजा इथे ही जी मुलगी आहे किंवा याची जी वाईफ आहे हिच्यामध्ये जर समजा दोन्हीही कॅपिटल पी असते, म्हणजे दोन्ही जर ॲफेक्टेड आलेले असतात तर यांना होणारे सगळे जे ऑफस्प्रिंग आहे ते अफेक्टेड असते. बट तसं नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही जी फिमेल आहे किंवा ही जी याची वाईफ आहे तर ती यामध्ये अफेक्टेड आहे, बट तिच्यामध्ये नॉर्मल आलेली इथे प्रेझेंट आहे. अँड दिस पिडिग्री वी यूज टू डिटेक्ट दिस डिसीज. हे डिसीज इथे किंवा हे जे कॅरेक्टर्स आहे हे डिटेक्ट करण्यासाठी, वेगवेगळे जे ॲटोझोमल डॉमिनंट डिसीज आहे किंवा कॅरेक्टर आहे ते एक्सप्रेस करण्यासाठी आपण याचा इथे ह्या पिडिग्रीचा इथे यूज करतो. सगळ्यात महत्त्वाचं हे पिडिग्री समजून घेताना तुम्हाला ते डायग्राम इथे अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. चला, त्यानंतर आपल्याला पाहिजे PTC टेस्टर. व्हॉट इज द PTC? ॲक्च्युली PTC दिस इज द phenyl thiocarbamide, that is called as the PCT. This is also called as phenyl thiourea, and this is also called as the organosulfur thiourea, which containing the phenyl rings. Actually the scientist Arthur Fox work in DuPont industry, and he work about this PTC, and he discovered this PTC phenomenon in 1931,
Actually, when these PTC, which form a cloud of a fine crystal, then the colleagues of these fox taste that these PTC having the bitter taste. त्यांना असा एक्सपिरियन्स आला की त्याची जी टेस्ट आहे ती बिटर टेस्ट आहे. बट ॲक्च्युली फॉक्स यांनी ज्यावेळेस याची टेस्ट घेतली किंवा याचा जो स्मेल आहे तो त्यांना आला, तर ही नॉट डिटेक्ट दॅट दिस हॅव्हिंग द बिटर टेस्ट. त्यांना हे फील झालं नाही की याची बिटर टेस्ट आहे. व्हाय दिस हॅपन, असं का झालं? बिकॉज ऑफ द कलिग्स ऑफ दिस फॉक्स दिस हॅव्हिंग द पर्टिक्युलर रिसेप्टर इन हिज टंग. त्यांचे जे कलिग्स होते, जेवढे पण होते, त्यांच्या टंग्समध्ये ह्या टेस्टसाठी रिसेप्टर प्रेझेंट होते. बट ॲक्च्युली जे फॉक्स होते यांच्यामध्ये ते रिसेप्टर जे आहे, जे यामध्ये PTCला टेस्ट करू शकतात, ते रिसेप्टर ॲब्सेंट असल्यामुळे त्यांना तिची टेस्ट यामध्ये अंडरस्टँड झाली नाही किंवा त्यांना तिची टेस्ट कळाली नाही किंवा त्यांना ती बिटर लागली नाही. आणि त्यानुसारच मग इथे डिस्कवर पुढे कंटिन्यू झालं अँड दे एक्सप्लेन दॅट दिस इज द ॲक्च्युली हेरिडिटी फेनॉमिनॉन. आणि त्यानुसार लक्षात आलं की हे जे PTC टेस्टिंग आहे इज डिटरमाइंड बाय द डॉमिनंट आलेली ॲट अ सिंगल ॲटोझोमल जीन. त्यानंतर लक्षात आलं की यामध्ये एखाद्या पर्सनमध्ये जर ती आलेली असेल तर दिस शो द टेस्ट ऑफ दिस बिटर टेस्ट ऑफ दिस PTC. आणि त्यानुसार त्यांनी इथे जे जेनेटिक्स आहे त्यामध्ये आणखी डिस्कवर झालं आणि ते क्लिअर झालं. आता यामध्ये हे ॲटोझोमल डॉमिनंट ट्रेड इथे शो करतो की ज्यांच्या टंगमध्ये हे रिसेप्टर असतात. पण हा डॉमिनंट ट्रेड आहे, लक्षात घ्या. आणि हा हेट्रोझायगस कंडिशनला इथे एक्सप्रेस होतो. आणि हा ॲटोझोमचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे हा मेल आणि फिमेल असं काही यामध्ये नाही, तर हे मेलमध्ये पण होऊ शकतो, फिमेलमध्ये पण होऊ शकतो. चला, यामध्ये हजबंड वाईफ आहे. जर समजा हजबंड नॉर्मल आहे म्हणजे त्यांच्यामध्ये ती आलेली अब्सेंट आहे, लक्षात घ्या. त्यानंतर त्याचं मॅरेज झालं एका फिमेलसोबत आणि तिच्यामध्ये ती तिच्या इथे तुम्ही पाहू शकता दिज आर डिनोटेड बाय डार्क, दॅट इज दिस हॅव्हिंग द दिज आलेली, तिच्यामध्ये ती आलेली आहे. आता यांना 4 ऑफस्प्रिंग झाले, त्यामध्ये एक मुलगी आहे. तिला इथे तिच्यामध्ये ती PTC टेस्टर आहे. त्यानंतर हा मुलगा आहे तो PTC नॉन टेस्टर आहे, म्हणजे त्याला ती टेस्ट होत नाही. एक मुलगी अशी पण आहे की ती PTC नॉन टेस्टर आहे आणि एक मुलगा असा पण आहे की तो PTC टेस्टर आहे. मग अशा कंडिशनमध्ये जर इथे फिमेल हेट्रोझायगस असेल तरच यामध्ये होणारे जे ऑफस्प्रिंग आहे हे दोन्ही प्रकारचे असेल. जर आता समजा आपण जर हे पॅरेंट्स घेतले आणि ही जी फिमेल आहे तिच्यामध्ये जर दोन्ही डॉमिनंट ट्रेडच्या आलेली असतील, समजा PTC टेस्टिंग रिसेप्टरच्या दोन्ही आलेली जर तिच्याही पॅरेंट्सकडून तिच्यामध्ये आलेल्या असत्या, तर यांना होणारे सगळे जे ऑफस्प्रिंग आहे तर त्या ऑफस्प्रिंगमध्ये ह्या आलेली गेले असत्या, कारण आपल्या मध्ये आलेलीची पियर असते. मग हे जे इथे यांना झालेले ऑफस्प्रिंग आहे यामध्ये आलेलीची पेअर सगळ्यांमध्येच आहे आणि त्या पेअरमध्ये एक आलेली आपल्याला आईकडून मिळते आणि एक वडिलांकडून. दॅट इज वन इज द मॅटर्नल अँड अनदर दिज आर द पॅटर्नल. And in this case you can see this is show the PTC tester and this having the capital A small a. Capital A these are actually come from the mother and small a these are come from the father. आता याच्यामध्ये मॅटर्नल इथे कॅपिटल ए आहे म्हणजे PTC टेस्टर रिसेप्टर डिनोट करणारी आलेली तिथे आलेली आहे आणि स्मॉल ए त्याच्या वडिलांकडून आली आणि ह्या मुलामध्ये देखील हीच कंडिशन आहे. बट हे जे दोघं आहे जे PTC नॉन टेस्टर आहे त्यांच्यामध्ये त्यांच्या वडिलांकडून आणि आईकडून दोन्हींकडून यामध्ये स्मॉल ए आलेला आहे, म्हणजेच यामध्ये PTC नॉन टेस्टर यामध्ये आलेला आहे. त्यानंतर ही मॅरी द पर्सन that is the offspring of these parents, that is the male or son marry with the female. These also show the normal or non PTC tester. यामध्ये ती पण नॉन PTC टेस्टर आहे. बट यांना होणारी जी मुलं आहे दिस हॅव्हिंग द पॉसिबिलिटी बिकॉज ऑफ some allele these are goes in their offspring and these show the possibility of that PTC टेस्टर. इथे PTC टेस्टरची पॉसिबिलिटी यांच्यामध्ये देखील इथे दिसू शकते. सो आज आपण इथे काही एक्झाम्पल्स घेतले, डॉमिनंट ट्रेडचे आपण काही एक्झाम्पल घेतले. त्याचबरोबर आपण इथे जी पेडिग्री आहे त्या पेडिग्रीचं इथे आपण जे सिम्बॉल्स आहे ते समजून घेतले आणि त्याचे देखील आपण इथे काही एक्झाम्पल घेतले. सो वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर विथ रेसेसिव्ह ॲटोझोमल जीन.
पुढच्या लेक्चरमध्ये आपण रेसेसिव्ह ॲटोझोमल जीन किंवा रेसेसिव्ह ॲटोझोमल ज्या आलेली आहे त्या कशा एक्सप्रेस होतात या आपण इथे पाहणार आहोत. सो वी विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर. थँक्यू सो मच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस व्हिडिओ.